चला तर आज आपण बनवणार आहोत चिकनची भाजी, ते पण गावरान चिकन. त्याच्यासाठी अगोदर मी गॅसवर कांदा भाजायला ठेवलेला आहे. कांदा भाजायचा. कांदा भाजून झालेला आहे. आता आपण गॅसवरती भाजूयात खोबरं. आता आपण खोबरं भाजायला चालू केलेलं आहे. त्याला थोड्या वेळती गॅसवरती ठेवू आपण. काळं होईपर्यंत त्याला गॅसवरती ठेवायचं, मग त्याला अशी चव चांगली येते. आता आपण हे टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, अद्रक, खोबरं हे चांगलं बारीक करून घेणार आहोत वाटण. आणि बारीक केल्यानंतर हे बघू शकता तुम्ही, हे वाटण किती असं छान बारीक झालेलं आहे. आता आपण आपलं गावरान चिकन असं स्वच्छ पाण्यात धुवून घेणार आहोत. तर मी 2 ते 3 पाण्याला स्वच्छ धुवून घेणार आहे. आता मी त्याच्यात पाणी घेतो आणि स्वच्छ असं धुवून घेतो. आता तुम्ही हे बघू शकता, चिकन स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर किती छान दिसत आहे. मग आपण वेळ न घालवता तर लगेच आपल्या पुढच्या प्रोसेसला चालू करूयात. मग त्याच्यासाठी आपण कुकर घेऊया. कुकरमध्ये आता आपण 2 पळी तेल टाकूया. आणि मग लगेच आता एक तेजपान टाकूया. 1-2 तेजपान टाकूयात. तेजपान टाकलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपण त्याच्यात जिरं टाकूयात. जिऱ्याच्या अगोदर आपण त्यात खडा मसाला टाकलेला आहे, जो घरगुती आम्ही बारीक केलेला होता तो टाकलेला आहे. आणि त्याच्यात मग आता आपण जिरं टाकूयात थोडं. जिरं तर टाकलेलं आहे. आता आपण ते वाटण केलेलं ते टाकूयात, तेलामध्ये टाकूयात ते. आणि मग तेलामध्ये टाकल्यानंतर आपण छान असं परतून घेऊयात ते तेल सोडेपर्यंत. आता आपलं वाटण तेल सोडायला चालू करेल. मग चालू केल्यानंतर आपण त्याच्यात आपले घरगुती मसाले ऍड करणार आहोत. त्याच्यात आपण 2 चमचे काळा मसाला ऍड करणार आहोत. त्याच्यानंतर 2 चमचे आपण अंबारी मसाला टाकणार आहोत, कांदा लसूण मसाला. त्याच्यानंतर हळद आणि 2 चमचे लाल तिखट हे असं आपण ऍड करणार आहोत त्याच्यात. दोन चमचे आता लाल तिखट टाकलेलं आहे. थोडी हळद. त्याच्यानंतर आपण त्यात थोडं पाणी टाकून लगेच हे मिश्रण हलवून घेणार आहे चांगलं. तर आपण थोडं पाणी टाकल्यानंतर ते उकळी फुटलं की लगेच आपण त्याच्यात आपलं चिकन ऍड करणार आहोत. हे असं गावठी चिकन कसं छान दिसतं बघा, हे ऍड करणार आहोत आपण आता हे ऍड करू आपण. ऍड केल्यानंतर आपण चांगलं ते हलवून घेऊया. हलवून घेऊया त्याला. बघू शकतात तुम्ही किती ते छान दिसतंय ते.
आणि मग आता आपण थोड्या वेळ त्याच्यावर कुकरचं टोपण असं झाकून ठेवणार आहेत 3 ते 4 मिनटं. आता आपण याचं थोडं टोपण उघडणार आहोत आणि टोपण उघडून आपण बघू शकतो आता हे फुटायला लागलेलं आहे. मग त्याच्यानंतर आपण त्याच्यात थोडं असं पाणी ॲड करणार आहोत. आता आपल्याला लागतं त्याप्रमाणे पाणी ॲड करू त्याच्यात. आणि पाणी ॲड केलं की मग आपण त्याला मग लगेच टोपण आपण झाकून देऊयात त्याचं. पाणी ॲड केलं की त्याच्या अगोदर थोडंसं मीठ पण टाकूया आपण. आपल्याला लागतं त्याप्रमाणे थोडं मीठ ॲड करून घेऊया. चवीनुसार मी मीठ ॲड केलेलं आहे. आणि मग आता आपण ते थोडं हलवून त्याचं टोपण लावून घ्यायचं आपण. आता आपण याला टोपण लावूयात आणि छान अशा आपण 4 ते 5 शिट्ट्या याच्या करून घेऊयात. आणि मग 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या. आणि अशा प्रकारे आपलं चिकन शिजून तयार झालेलं आहे. आता मी तुम्हाला ते उघडून दाखवतो. तुम्ही बघू शकतात किती असं मस्त असं चिकन शिजलेलं आहे. त्याच्यावर आपण आता कोथिंबीर टाकूया. मग तुम्ही बघू शकतात किती असं चिकन असं किती छान दिसत आहे. आता मी तुम्हाला यातला लेग पीस काढून दाखवतो. किती छान असा हा शिजलेला आहे. आणि अशा प्रकारे आपलं चिकन तयार झालेलं आहे. अशाच छान छान रेसिपीसाठी तुम्ही आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.